हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय 13वा अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 18वा श्लोक वाचायला सुरू करत आहोत. सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 18. ज्योतिषाम अपि तज्ज्योति तमस परम उच्यते ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम हृदि सर्वस्य विष्ठितम. भाषांतर. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परमात्म्याविषयी 14व्या श्लोकापासून सगळं वर्णन करून सांगत आहेत आणि परमात्म्याविषयी आता 18व्या श्लोकात भगवंत म्हणत आहेत ज्योतिषाम अपि तत् ज्योती. तर असा हा जो परमात्मा आहे तो सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम आहे. ज्योतिही म्हणजे प्रकाशाचा उगम. पुढे भगवंत म्हणत आहेत तमसः परमुच्यते. तो जो परमात्मा आहे तो भौतिक अंधकाराच्या अतीत आहे, पलीकडे आहे आणि अव्यक्त आहे. दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. तो जो परमात्मा आहे तो ज्ञान आहे, ज्ञेय आहे. ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य आहे आणि ज्ञानगम्यम म्हणजे ज्ञानाने प्राप्त होणारा आहे, म्हणजेच ज्ञानाचे ध्येय आहे. हृदि सर्वस्य विष्ठितम. तर असा हा जो परमात्मा आहे तो हृदि म्हणजे सगळ्यांच्या, सर्वस्य म्हणजे सगळ्यांच्या हृदयामध्ये विष्ठितम स्थित आहे. या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीबद्दल वैष्णवाचार्य समजवतात की ज्ञानम म्हणजे हे परमात्मा आहे ते म्हटलं आहे ज्ञान आहे. म्हणजे काय, भगवंत जे आहेत ते ज्ञान स्वरूप आहेत. ज्ञेयम म्हणजे तेच ज्ञेय आहेत, म्हणजेच ज्ञानाद्वारे जाणण्यायोग्य तेच आहेत. ज्ञानगम्यम म्हणजे ज्यांना ज्ञानाद्वारे जाणले जाऊ शकते. ध्येय ज्ञानाचे ध्येय ते आहेत. जसं आपण या 13व्या अध्यायाच्या 8 ते 12 या श्लोकामध्ये ज्ञानाचे विषय यांचा अभ्यास केला होता. तर असे हे जे भगवंत आहेत ते सगळ्यांच्या हृदयात स्थित आहेत. तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवंत परमात्मा रूपात प्रत्येकाच्या आत आहेत. तिथे राहून भगवंत सगळ्यांना नियंत्रण करत आहेत. म्हणजेच परमात्मा रूपात भगवंत नियामक आहेत. तर यासाठी उदाहरण दिलं जातं. जसं एखादी गाडी आहे, ट्रेन आहे, विमान आहे किंवा बोट आहे. ती जेव्हा चालवली जाते तेव्हा ती आतून नियंत्रित केली जाते. तसंच समजावलं जातं की भगवंत सगळ्यांच्या हृदयात आहेत आणि ते तिथून नियंत्रण करतात. तर असे हे जे परमात्मा आहेत ते सगळ्या जीवांचे साक्षी आहेत आणि त्या सगळ्या जीवांच्या पूर्वकर्मांनुसार त्या जीवांना आता भगवंत विविध कर्मांमध्ये प्रेरित करत असतात. वैष्णवाचार्य पुढे समजवतात की जेव्हा एखाद्या जीवाची सुकृती वाढते, सुकृती म्हणजे चांगली कर्म तो करायला लागतो, तेव्हा भगवंत
त्याच्यासाठी भक्त संघाची योजना करतात, म्हणजे त्याला भक्त संघ प्राप्त होईल अशी अरेंजमेंट करतात. भक्तांचा संग करण्याची प्रेरणा, संधी भगवंतांद्वारेच जीवाला प्राप्त होते. तमसः परम उच्चते याविषयी वैष्णवाचार्य समजवतात की असे हे जे परमात्मा आहेत ते भौतिक अंधकाराच्या अतीत आहेत, अव्यक्त आहेत, म्हणजेच ते 3 गुणांच्या पलीकडे आहेत. अव्यक्त म्हणजे अगोचर आहेत. भौतिक इंद्रियांनी आपण त्यांना जाणू शकत नाही. एक उदाहरण यासाठी दिलं जातं की आता आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे समोर. तर हा मोबाईल आहे याला म्हटलं जातं हे ज्ञान आहे. हा मोबाईल आहे हे ज्ञान आहे. जाणणारे कोण आहेत तर आपण आहोत. आता मी म्हणेन की तुम्ही जाणणारे आहात की तुम्हाला माहिती आहे की हा मोबाईल आहे. तर हा मोबाईल आहे हे ज्ञान आहे. हे जाणणारे तुम्ही ज्ञाता आहात. आणि मोबाईल जो आहे समोर ते काय आहे? ज्ञेय आहे, म्हणजे ज्याच्याबद्दल आपण जाणतो किंवा तुम्ही जाणता ते. इंग्रजीत याला म्हटलं जातं नोअर, ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज अँड नॉलेज. म्हणजे काय? नोअर म्हणजे जाणणारा, ज्ञाता. ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज म्हणजे ज्याला जाणून घ्यायचं आहे ते, ज्ञेय. आणि नॉलेज म्हणजे ज्ञान. तर ह्या तीन पेक्षा अधिक चौथं असं या जगतात काहीच नाही असं वैष्णवाचार्य समजून सांगतात. म्हणजे ज्ञाता, ज्ञान आणि ध्येय हेच जगात सगळं आहे. आता मोबाईलचं उदाहरण घेतलं तर आपण जाणतो आहोत की ज्ञाता कोण आहेत? तुम्ही आहात. ज्ञान काय आहे की हा मोबाईल आहे. आणि ध्येय काय आहे? मोबाईल आहे. तर या मोबाईलचं उदाहरण घेताना प्रत्येक गोष्ट आहे ती वेगवेगळी आहे. पण या श्लोकात आपण दुसऱ्या ओळीत जाणतोय की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतायत की ज्ञानम ज्ञेयम ज्ञानगम्यम. म्हणजे भगवंत आहेत ते स्वतः ज्ञान आहेत, ज्ञेय आहेत म्हणजे जाणण्यायोग्य आहेत, आणि ज्ञानगम्य आहेत म्हणजे ज्ञानाद्वारे प्राप्त होणारे सुद्धा तेच आहेत. तर असे हे भगवंत आहेत ते ज्ञानम आहेत, म्हणजेच स्वतः भगवंत ज्ञान आहेत. म्हणजे 8 ते 12 या श्लोकामध्ये सांगितलेली जी ज्ञानाची साधने, ज्ञानाचे जे विधी आहेत ते भगवंतांपासून वेगळे नाहीत, भिन्न नाहीत. आपण त्यात शब्द बघितला होता भक्तीर अव्यभिचारिणी. तर भगवान श्रीकृष्णांची जी भक्ती आहे ती भगवंतांपासून अभिन्न आहे. हरिनाम आहे ते भगवंतांपासून अभिन्न आहे. भगवंत दिव्य आणि भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला सगळं दिव्य आहे. सगळं काही भगवंतांपासून अभिन्न आहे. या भौतिक जगतात मात्र आपण जे मोबाईलचं उदाहरण घेतलं त्यात आपण जाणलंय की ज्ञान वेगळं आहे, ज्ञेय वेगळं आहे आणि ज्ञाता वेगवेगळा आहे. पण दिव्य असलेले भगवंत आहेत, त्यांच्या बाबतीत भगवंत या 18व्या श्लोकात सांगतायत की तेच भगवंत आहेत ते ज्ञानम, ज्ञेयम आणि ज्ञानगम्यम आहेत. तर अशा प्रकारे आपण या 18व्या श्लोकाचे शब्द आणि भाषांतर जाणून घेतलं आहे. आज विराम द्यायची वेळ झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.